हाँ चलो भाई देखो अब मैं क्या करता हूँ. हॅलो गाईज, चॅनल टू माय वेलकम गाईज. आम्ही आता चाललोय कुठं NSSचा कॅम्प गेल्यावर समजेल काय करायचं. आमच्या NSSचा कॅम्प आहे. हे सगळे पोरे काही कामाचे नाहीये. मी पण नाही, मला हातात विषय काही तांत्रिक अडचणीमुळे आमची बस परत बॅक मारून राहिल्या आता. ओम भगनी भूताय टेक्निकल इश्यू झालाय. सांग काय आलं? बिकॉज ऑफ दॅट टेक्निकल इश्यू. गाईज आता आमची बस निघालेली आहे. आम्ही फुल प्रेझेंटा देऊन सगळे निघाले डायरेक्ट लोकेशनवर. लोकेशन एवढी लांब आहे का तुम्हाला दाखवतो. डायरेक्ट लोकेशनवर भेटू आम्ही तुम्हाला. डायरेक्ट आम्ही आता डायरेक्ट आचारी. आमचा आचारी गाईज फुल खतरनाक भात कसा बनवायचा आपल्याला राईट तिथे गेला भात मिक्स करायचा आणि ती पाणी बिनी टाकून मीठ टाकून काय म्हणते दुसरं सांबर बिंबर डायरेक्ट आमटी भात लापशी. विषय गंभीर. आज आमच्या NSS मध्ये NSS ची शेफ आहे आमची, सगळ्यात मोठे NSS चे शेफ फार्मसीच्या विद्यमानाने या ठिकाणी NSS राष्ट्रीय सेवा दल NSS ला आले गाईज. फावडे विसरले नाही, बसवाले फावडे घेऊन गेले. बसवाले काका फावडेच घेऊन गेले. जे काम करायचं तेच नाही झाले. सगळं गायब. तुमचं काय म्हणणं याच्यावर? आमचं काहीच म्हणणं नाही याच्यावर. फावडे हरवले. फावडे आणायला गेलेले. लवकरच आता आपल्याला खडे वगैरे उचलायला चालू करायचे. इथून सुरू व्हायचे. झाडे लावा झाडे लावा. आयोजित केलेलं आहे. आजची थीम आहे आपली व्यसन टाळा निरोगी राहा. रिटेक आरोग्य हीच आमची हीच खरी संपत्ती. तू इथं चल ना, तुझा पार्टनर कुठे आहे? तू कुठे? चांगले आरोग्य हीच खरी संपत्ती. गाईज फुल भाषण काय म्हणतो त्याला घोषणा. गाईज फुल घोषणाबाजी चालू आहे गाईज इकडे खतरनाक मध्ये. रॅली चालू झाली डायरेक्ट आमची. संपली बी. खत्म हो गया भैया मैटर. आहे अजून आहे. परत संपली नाही रे. आहे लॉन्चिंग. आमची जबाबदारी. तुमचे आरोग्य आमची जबाबदारी. फार्मासिस्ट असे जिथे आरोग्य वसे तिथे. झाडे लावा झाडे जगवा. पाणी अडवा पाणी जिरवा. जय जवान जय किसान. जय जवान जय किसान. फार्मासिस्ट असे जिथे आरोग्य वसे तिथे. तुमचे आरोग्य आमची जबाबदारी. झाडे लावा झाडे जगवा. पाणी अडवा. पाणी जिरवा. काय म्हणतो? उत्तम प्रकारामध्ये हा परिपूर्ण झालेला आहे आता. आणि घ्या पुढे झालं ना. आता किती बोलायचे? आपला मोर्चा यासाठी खैरे पाहिजे. आज दिनांक 20 एप्रिल या ठिकाणी आम्ही आज या रोजी मालदाड संगमनेर तालुका या गावामध्ये आलेलो आहे. इथं आम्हाला खूप असा सहवास भेटला आहे. लहान मुलांची शाळा वगैरे इथं उत्तम असं सौंदर्य बघायला भेटतं. अजून दुसरं काही म्हणायला गेलं तर या ग्रामपंचायतीमध्ये केलेले काही उपयोग वापस त्यांनी केलेले काही एक्सपेरिमेंट्स इथं खूप चांगल्या प्रकारे दिसायला आपण बघू शकतो. त्यानंतर आज आम्ही NSS याद्वारे या गावात यायचा प्रयत्न केला. प्रिन्सिपल सर आमचे डॉक्टर मनोज शिरपाते यांनी आम्हाला खूप सहभाग करून आणि आम्हाला खूप सारी प्रकारची संधी दिलेली या ठिकाणी. नवीन संधीचा आम्ही या ठिकाणी तुम्हाला रॅली आवडली का? मध्येच काय त्याला बोलू दे ना. कंटिन्यू रॅली खूप या ठिकाणी छान प्रकारची रॅली झालेली आहे. आमचे स्टार प्रचारक ज्यांना आपण दुशांतदादा शिंदे असं म्हणतो त्यांनी खूप छान प्रकारचे घोषणा देऊन आज आमची रॅली खूप चांगले मनोरंजक केली आहे. त्यासाठी मी त्यांच्या मनापासून आभार व्यक्त करतो. आणि आमचे पुढचे कोऑर्डिनेटर NSSचे बिन्नर साहेब. विन्नर साहेब 2 शब्द तुमच्याकडून झाले पाहिजे. काय म्हणणं आहे तुमचं?
मोठ्याने म्हणा ना. ओके गाईज, आता आपण पुढचे आपण चालू करणार आहे. आता लवकरच आपण आता पुढची मोहीम चालू करणार आहे. जेवायची मोहीम आहे थोड्या वेळाने. आता रॅली झालेली आहे. आता आपण इंटरव्ह्यू पण घेणार आहे पुढं मागं सगळ्यांची. याचं नाव याचं नाव सर्वेक्षण आहे. याचा सर्वज्ञ आहे, हा आर्यन आहे, हा त्रिकोण आहे, कार्तिक आहे मित्र. अजून मित्र आले, सगळ्यात अजून मित्र आले. अजून आली गँग सगळी. बसा, काय विषय नाही, बसा सगळ्यांना. आपण सगळे व्हिडिओ मध्ये येणार आहे. युट्यूब वर येणार आहे. सगळ्यांनी बसा युट्यूब वर. उद्या पहा सकाळी. गाईज चांगला भेटतो सगळं. शाळा बिळा ओके ना? शाळा बिळा डायरेक्ट काय अजून काय काय भेटतं? हा भात राहतो. अजून कोणता भात राहतो? आम्ही सगळे ना अजून कोणता भात राहतो तुम्हाला? ऍडमिशन घेऊ ना. हा अजून खाली बस, खाली बस. मटकी भात, हा भात, खिचडी भात, अजून हा सोयाबीन भात बी राहतो काय? अजून काय काय असतं ते कधी कधी असतं ते बी सांगा. मग टिपून घेतो आम्ही. अरे भारी. मग आज तुम्ही जेवले नाही काय? का बरं? हा का? मग भूक नाही लागली का? आपण जे करतो आज जेवण बिवण करायचं. शाळेत चक्कर येऊन पडते उन्ही. पाणी बिनी पिता का टाइम टू टाइम? पाणी बिनी पित जा, काही विषय नाही. बाकी काय चाललंय तुमचं? कितवीला आहे तुम्ही सगळे? तिघं बी का? एकाच वर्गात आहे का? तुमचे रोल नंबर बी पुढं माग आहे का? अच्छा, म्हणजे फक्त डिव्हिजन वेगळी. बाकी ओके ना सगळं नियोजन? ओके. फुल भात बी. सांगा तुमच्या शाळेत नाव काय? ओके. एकदम गोड पोरं भेटले आम्हाला काही. एकदम भारी पोरं आहे. घे ना इकडे. इकडे हे बी आमचे मित्र आहे काही. जेवण बिवण आज घरी गेले का युट्यूबवर टाकायचं तुम्हाला सांगतो. वही आणि तेव्हा तुम्ही 100% जेवलं पोटासाठी खायचं. अनफिल्टर्ड बॉईज साईल म्हणली. अनफिल्टर्ड त्याला ना लिहून दे का याच्यावर. मी वहीवर लिहून देतो. मला थोड्या वेळाने पान आणि एक घेऊन ये, मी लिहून देतो. तुम्हाला ते मसोबाचं मंदिर माहिती ना तुमच्या इथलं गावातलं आता ते म्हणा एकदा ग्रामपंचायत जवळचं मंदिर कोणतं ओके. शेअर भी करो. शेअर भी करो. चला बाय मित्रांनो. आम्ही परत गाईज आम्ही हरवलो. पोरांना आमचं युट्यूबचं चॅनल देत होतो म्हणून आम्ही हरवलो. पण काही नाही, पोर आमचे सबस्क्रायबर फुल बेकार भेटले आम्हाला. आता हनुमान टेकडीला चाललं आम्ही. हनुमान टेकडीला चाललं आपण. येड्या हनुमान टेकडी. कधीच फिरायला नाही गेलं, अचानक फिरायला गेलं असं काही. पोरं फुल कामाला लागलेले गाईच. कचरा गोळी मोहीम. दिग्विजय कोलते काम करताना द कोऑर्डिनेटर. आमचे कोऑर्डिनेटर फुल मेहनत करताय. सर पोरांची मेहनत बघून तुमचं काय म्हणणं आहे? तुमचं काय म्हणणं आहे सांगा बोला. मला पण वाटतंय मी पण थोडीस हे करावं. आमचे सर सुद्धा हातभार लावताय आता. कुठे करता सुद्धा आमचे आता थोडे थोडे हातभार लावत आहे या ठिकाणी. पडू दे ठिणगी लागू दे बनवा आई चरून फेड तू. सगळे कामाला लागलेले एकदम कष्ट करू काम करताय सगळे एकदम खतरनाक मध्ये. लढार तू बळीराजा. वाट हिरा तुझीच असे कंटिन्यू. झोकून दे बळीराजा. चला आता महिला मंडळ पण कामाला लागलेलं आहे आमचं. मॅडम महिला मंडळ काहीच नाही करू राहिलं. करा पटकन. चला पटापट महिला मंडळ कामाला लागा. चला तिकडे त्या रोडकडे तुम्ही येऊ शकतो. तिकडे आम्ही झाडून घेतलेलं आहे. हे झाडलेले का? ती धूळ बघा कशी रस्त. एक्सक्यूज मी बघा एकदा. हे आणा लागतील पोचे बिचे पाणी बिणी मार. नो इट्स नो. तुमचं काम आहे ते तुम्ही केलं पाहिजे. तू काय करतो? कुछ भी
मॅडम, इकडे सर, इकडे हे थांबरे. साठी नाही, रिअल काम करा. भाऊ अरे ते म्हणते का खरं नका उचलू सर म्हटले. इसका कारण नरेंद्र मोदी. अजून एक लिहू. थांब गाईस, चॅनल भेटले नाही, खालच्या नंबरवर फोन करायचा. ओके का? हे त्याला दे रे, अर्धे दे त्याला. असं नका करू, आपले मित्र आहे काही लहानपणीचे. सर अजून केवढा रस्ता आहे, पूर्ण झाडात जायचंय काय? अयो गाडी उभी ना तिथपर्यंत आज एवढा फुल बेकार कामं झाली सगळ्यांचे. सर आपले हे मुलं कसे आहे सर? 4th इयरचे मुलं खास काम करताय सर. बनवते येते ना आमचं सगळं नाही, ब्लॉग आहे डायरेक्ट संध्याकाळी युट्यूबला पण व्हिडिओ सेंड कर मॅडम. 100% देणार. सगळ्यांचे काम चालू आहे. चला पोरांनो, लागा कामाला. चला घ्या, फावडे बिवडे घ्या. क्या बोल रहे हैं? काम कसं चालले? सब अच्छा ही चल रहा है, जैसे चल रहा है वैसे चल रहा है. देखेंगे जो करते हैं उन्हें पता है. बाकी सब हम नहीं ठीक? करते, हमें नहीं पता. बाकी सब ठीक, बस चल रहा है. ए अरे भाई, तुला काय माहित पालीची? डीएनए टेस्ट करायची का तिची? पालीचं पोटच तेवढं राहते. फुल बाकडा उभा करण्यात सगळ्यात मोठं काम. अरे त्याच्यावर पाय दिलाय म्हणून हे स्वेप आहे. हा ना, बाय अंडे दाखव ना त्यांना. अंडे दाखव ना. अंडे काय अंडे, हे अंडे फोडले, अंडे 2 अंडे फुटले. पालाय बाकडा लावण्यात सगळ्यात मोठा हातभार दुष्यंत शिंदे उर्फ माजी नगरसेवक दुष्यंत शिंदे. आजी नगरसेवक नगरसेवक झालं ते. बाकडा लावायच्या मोहीम मध्ये सगळ्यात मोठा हातभार या 4 पोरांचा. आज बाकडा लक्ष्य रहेगा. बाकडा लावण्यात सगळ्यात मोठा हातभार या पोरांचा होता गाईज, या पोरांचा. हिचं काय नव्हतं. ओके, वेल डन, वेल डन. आता दिसला, मी आता मगासपासून ऑब्झर्व करतोय. काय नाही गेला भाऊ वर नाही. सक्सेसफुली विश्वजित जाधव यांच्याकडून आग लावण्यात आलेली. काहीच सगळं होतंय, फक्त पेटतच नाही. पेटलं होतं चांगलं. आयडेंटिटी कार्ड देऊ का? जीता जागता बियर ग्रिल्स गाइस. हमको आज रात को हम यही रुकेंगे. क्या पीने वाले हो आप? सुबह हमारा हेलीकॉप्टर आने वाला है. हम हेलीकॉप्टर को बुलाने के लिए आग लगा रहे हैं. सक्सेसफुली आग लागलेली गाईज. सक्सेसफुली ही आग मध्ये घ्या पटकन, ती बाहेर. ग्रुपवर पाठवणार. NSS मध्ये अभंगांची मोहीम चालू झालेली या ठिकाणी. चला माझी बहीण चंद्रभागा, बहीण चंद्रभागा करीतास पाप भंगा करीतास. बोल ना भैया. टाका एखादा ग्रुपवर टाका बरं. वाशिरू चला. तू द्यानी जराटे, तू द्यानी जराटे, जिथं भाव तिथं देव. चल संध्या चल ग सके पंढरीला.
NSS ची तयारी चालली गाईज. पोरं फुल कामं करू लागताय. हे बा कामं करणारे पोरं. चला जेवणाची तयारी झालेली. दुष्यंत भाई चला जेवायला. जाऊ जेवणे काय हातभार लावा ना थोडा. तर फायनली कमबॅक झालेला आहे. जेवण बिवण करून आता आमच्या ब्लॉगचा एंड झालाय. आता आम्ही चाललो परत अमृतवाहिनीला चाललोय. NSS फायनली आमच्या डे 1चा एंड झालेला आहे NSSच्या. आणि आम्ही जेवण बिवण करून आता परत एकदा आमच्या अमृतवाहिनी. आम्हाला जायची इच्छा नाही अमृतवाहिनी जाण्यासारखी नाहीच आहे. इथं आम्हाला खूप चांगले चांगले मित्र भेटले. 2-3 जण होते. पाचवीलाच होते पण ठीक होते. आमचं फॅन क्लब पण भेटलेलं इथं. हा झोपळ झोपून झालेलं आहे याचं. यांनी झोप काढून झाली. पण NSSचा डे 1 एकदम मस्त गेलेला. आता उद्या तुम्हाला डे 2 पण दाखवा. बस लोटायची गरज पडते वाटतं. हो ना धक्का द्यायला लागतोय.